त्या उद्देशाने या ठिकाणी आपण हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपली जी भाजी आहे त्या भाजीची ओळख करून द्यायची आहे आणि त्याचे जे काय गुण आहेत त्या भाज्यांचे ते सांगायचे आहेत, फायदे सांगायचे आहेत, ती कशी केली जाते ही सगळी माहिती तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने सांगायची आहे। शासनाचा हा जो उपक्रम आहे रानभाज्यांचं प्रदर्शन, त्यानुसार आपण आपल्या शाळेमध्ये हा रानभाज्यांचे प्रदर्शन हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। तर इथे नुसतं प्रदर्शनामागचा उद्देश काय आहे तर ह्या आपल्या परिसरात आढळणाऱ्याच सगळ्या भाज्या आहेत, त्यातल्या बऱ्याचशा भाज्या या पावसाळ्यातच फक्त उपलब्ध होतात बघा आणि कुठे लांब जायला नको, आपल्या परसातच ह्या भाज्या आपल्या आजूबाजूला ह्या भाज्या सापडतात आणि परंतु आपण काय करतो ते खायचं आळस करतो बघा ह्यातल्या, होय की नाही? ह्यातल्या भाज्या तुम्ही खाता का सगळ्या? बघा खाता का सगळ्या भाज्या? तुमच्या घरी बनतात ना ह्या भाज्या? मग त्या खाल्ल्या पाहिजे। आता सध्या शासनाचा आदेश पण आलेला आहे, GR पण आलेला आहे की कोणत्याही प्रकारचं जंक फूड म्हणजे तुम्ही काय काय खाता, कुरकुरे खाता बरोबर ना, चिप्स खाता, चॉकलेट्स खाता किंवा आणखी काय तुम्ही नूडल्स खाता किंवा काय चायनीज वगैरे खाता, या सगळ्या पदार्थांवर आता बंदी आलेली आहे। त्यापेक्षा हे जे पौष्टिक पदार्थ आहेत तृणधान्य किंवा कडधान्य असतील किंवा ह्या पालेभाज्या ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रथिनं, लोह, कॅल्शियम ह्या सगळे पोषक घटक मिळतात आणि ह्याची ओळख व्हावी आणि हे तुम्हाला माहिती व्हावं ह्या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर आपण सर्वांनी ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण सगळ्यांनी खायच्या आहेत, त्याच्या पुढे जरी आवडत नसतील तरी त्या आपल्या शरीरामध्ये गेल्या पाहिजे। नाही मी अंगणवाडी मी कार्यरत आहे। तर आजच्या या रानभाज्या प्रदर्शनामागे उद्देश असा आहे की आजकाल मुलं जास्त म्हणजे दुकानातलं खाणं, भाज्या नकोच त्याला, पालेभाज्या म्हटलं की ते तोंड मुरडतात। शासनाच्या या उपक्रम घेण्यामागे उपदेश असाच आहे की प्रत्येक मुलांनी किंवा पालकांनी मेन म्हणजे आपल्या मुलांना पालेभाजी ही शिजून घातलीच पाहिजे। मुलं खात नाहीत म्हणून पालक दुर्लक्ष करतात, त्याचा परिणाम वाईट होतो। आजकाल ही मुलं म्हणजे बघण्याच्या पलीकडेच आहे, कुणाचंही वजन जास्त नाही आहे कारण याच्या कारण पौष्टिक आहारच मुलांकडे नाही। मुलं हट्ट करतात, चॉकलेट दे, पालक घेऊन देतात, मुलं खातात, त्याच्यामुळे त्याचे दात किडतात आणि परिणामी ते वजन तर वाढतच नाही। आता आमच्याकडे सॅम मॅम याच्याविषयी खूप हे होतं, मुलांना आम्ही मार्गदर्शन करतो पण पालक त्याच्याकडे तसे दुर्लक्षच करतात की वजन वाढण्यासाठी आम्ही अंडी द्या म्हणतो, लाडू द्या, चपाती द्या, भाजी द्या, पण ह्याच्याकडे पालकही अजिबात लक्ष देत नाही। त्यामुळे मुलांची खूपच म्हणजे वजनाच्या बाबतीत तर खूप हे चालली आहे। किशोरवयीन मुलीसुद्धा आता बघण्याजोगत नाही आहेत, ते बाळ जन्माला कसे घालतील ही सुद्धा बघण्याची वेगळीच हे आहे। ते बरोबर किशोर आता जर मुलांनी खाल्लं तर ते बाळ किशोरवयीन मुलं सुदृढ होईल आणि ती भावी मातासुद्धा होण्यास सक्षम होईल। तर आतापासूनच या किशोरवयीन मुलींनी जर भाज्या खाल्ल्या, व्यवस्थित जर आहार खाल्ला तर ती माता सुदृढ सशक्त होऊ शकते। एवढंच मी आज या कार्यक्रमात सांगू शकते।